अमरावतीच्या बडनेराच्या आठवडी बाजारामध्ये खुलेआम अवैध वारली मटका जुगार सुरू आहे। या अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या संदर्भात हिंदू सूर्य प्रतिष्ठानने बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अवैध व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होतीये। वरली का बडनेरा खुलेआम अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। अचलपूर तालुक्यातील असदपूर येवदार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करण्यात आलं। रस्ता खराब असल्याने एसटीची सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आणि पालकमंत्री साहेब निधी द्या अशा आशयाचं पोस्टर घेऊन विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। वाशिमच्या संघर्ष शासकीय कंत्राटी रुग्णवाहिकेच्या चालक संघटनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आली। 102 चालक या आंदोलनात सहभागी झाले होते। थकलेलं वेतन आणि इतर काही मागण्यांना घेऊन आजपासून आंदोलन केलं जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढून 43 डिग्रीवर पोहोचलाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या 250 रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर उपचार झालेले, तर वाढत्या तापमानानंतर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली, सतर्क झालेली आहे। प्रशासनाने जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेला आहे। राज्यभरात 11वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 4 फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल। यापूर्वी प्रमुख शहरांमध्येच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जायची। वाशिम शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अशी भीषण पाणी टंचाई असताना सुद्धा शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या केळी, मालेगाव आणि तलावावर मात्र रात्रंदिवस 35 ते 40 पाण्याचा अवैध मोटारी सुरू आहेत। हीच परिस्थिती जर कायम राहिली तर येत्या 15 दिवसांमध्ये शहराला पाणी पुरवठा करणारं धरण कोरडं होण्याची भीती व्यक्त केली जाते।